नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक कलाकृतीची सफर करणार आहोत जिने रंगमंचावरील भव्यतेचा एक नवीनच मानदंड स्थापित केला. हा एक अत्यंत कलरफुल, सिनेमॅटिक आणि अगदी रिअलिस्टिक असा अनुभव आहे. आज आपण जानता राजा या प्रबुद्ध राजाच्या महाकाव्याची भव्यता उलगडून पाहणार आहोत. अभिमानाने सांगावा असा हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास आहे. चला तर मग थेट या विषयालाच हात घालूया. 17व्या शतकातला तो मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ, जेव्हा तो प्रत्यक्ष रंगमंचावर जिवंत होतो ना, तेव्हा ते पाहणं म्हणजे खरोखरच थक्क करणारा अनुभव असतो. हे नुसतं एक नाटक नाहीये बरं का, तर प्रेक्षकांना थेट शिवकाळात घेऊन जाणारा एक जिवंत आणि स्पंदनशील अनुभव आहे. आणि या महानाट्याची भव्यता काय सांगावी, हा आकडा बघा. 200हून अधिक कलाकार, आणि नुसते कलाकार नाहीत तर त्यांच्या साथीला रंगमंचावर प्रत्यक्ष वावरणारे जिवंत हत्ती, घोडे आणि उंट. एका विशाल अशा खुल्या मैदानावर हा जो काही थरार उभा राहतो ना, तो पाहताना अक्षरशः अंगावर काटा येतो. एखाद्या भव्य लँडस्केप सिनेमालाही लाजवेल असाच या नाटकाचा अफाट आवाका आहे. वळूया पुढच्या भागाकडे. विभाग 1, द विजनरी माइंड, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं एक भव्य स्वप्न. आता आपण थोडं मागे जाऊया. 1974 साली मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसृष्टी नावाचे एक प्रदर्शन भरलं होतं. तिथूनच हा सगळा प्रवास सुरू झाला. पुढे 1978 या महानाट्याचं प्रत्यक्ष लेखन सुरू झालं आणि अखेर 1985 पुण्यात याचा पहिला भव्य प्रयोग रंगला. विचार करा, एका प्रदर्शनाचं रूपांतर चक्क एका ऐतिहासिक महाकाव्यात होणं, ही संपूर्ण प्रक्रियाच मुळी किती अद्भुत आहे नाही का? आता पाहूया विभाग 2, द मेकॅनिकल मार्वल, भव्य रंगमंच आणि त्यामागचं अवाढव्य तंत्रज्ञान. इथला सगळ्यात महत्त्वाचा आणि कुतूहलाचा मुद्दा म्हणजे आपली नेहमीची बंदिस्त नाटकं आणि हे महानाट्य यातील फरक. हे नाटक होतं एका भल्या मोठ्या खोल्या मैदानावर, आणि विशेष म्हणजे संवादांसाठी 4.0 क्वाड्राफोनिक सराउंड साऊंड ट्रॅकचा वापर केला जातो. कलाकार या आधीच रेकॉर्ड केलेल्या ट्रॅकवर इतकं अचूक लिप सिंकिंग करतात की विचारू नका. यामुळे आवाजाची ती भव्यता हजारो प्रेक्षकांपर्यंत एकदम स्पष्ट आणि थेट पोचते. आता इथे लक्ष द्या. हा जो शनिवार वाड्याच्या प्रतिकृतीचा रंगमंच दिसतोय ना, तो चक्क 55 फूट उंच आणि 72 फूट लांब आहे, आणि तोही फिरता. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पडदा न पाडता एका दृश्यातून दुसऱ्या दृश्यात अगदी अखंडपणे स्मूथली जाता येतं. म्हणजे एका क्षणी तुमच्यासमोर जिजाऊंचा महाल असतो, तर क्षणातच तिथे रणांगण उभं राहतं. हे जे तंत्रज्ञान आहे ना, तेच नाटकाचा वेग आणि तो थरार शेवटपर्यंत टिकवून ठेवतं. पण हे सगळं उभं करणं सोपं आहे का? अजिबात नाही. हे नाटक एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवणं म्हणजे अक्षरशः एखादी लष्करी मोहीम फत्ते करण्यासारखंच आहे. शेकडो ट्रक, ते जड ऐतिहासिक पोशाख, शस्त्रास्त्र आणि मुख्य म्हणजे ते जिवंत प्राणी, या सगळ्याच्या ने-आणीसाठी प्रत्येक प्रयोगाला साधारण 14 लाख रुपये इतका प्रचंड खर्च येतो. म्हणजे बघा, हे फक्त नाटक उरत नाही, तर ते लॉजिस्टिक्स आणि मॅनेजमेंटचं एक उत्तम उदाहरण बनतं. पुढे वळूया. विभाग 3, द फोक रूट्स, कलांचा एक अद्भुत संगम. आता ह्या भागामध्ये खरोखरच खूप रंजक माहिती आहे. स्वराज्याची ही गाथा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध लोककलांचा अगदी खुबीने वापर केला गेलाय. म्हणजे बघा, अंगावर स्फुरण आणणारा वीरसी पोवाडा, देवीचा गोंधळ, मुघल दरबारातील ती लावणी, वाघ्या मुरळी आणि आनंदोत्सव साजरा करणारं कोळी नृत्य, या सगळ्या पारंपरिक कला प्रकारांची इतकी सुंदर गुंफण केलीये की हा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः नाचू लागतो. आता पाहूया विभाग 4, द ग्लोबल फुटप्रिंट, जागतिक मंचावर शिवराय. या नाटकाची व्याप्ती आणि विस्तार पाहिलात तर तुम्ही थक्क व्हाल. महाराष्ट्र तर आहेच, पण त्यासोबतच आग्रा, दिल्ली, भोपाळसारख्या भारताच्या इतर भागांनाही याचे हाऊसफुल प्रयोग झालेत. आणि एवढंच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे थेट अमेरिका आणि लंडनमध्येही शिवरायांचा हा इतिहास गरजलाय. 2015 लंडनच्या वेम्बली SSE एरेनामध्ये झालेला प्रयोग हा या नाटकाच्या जागतिक यशाचा एक फार मोठा आणि अभिमानास्पद टप्पा आहे. तुम्हाला कल्पना आहे, आजवर या महानाट्याचे 1200हून अधिक प्रयोग झालेत आणि 1.5 कोटीहून अधिक प्रेक्षकांनी हा जिवंत थरार अनुभवलाय. इतकंच काय, रंगमंचावर एकाच वेळी सर्वाधिक एक्स्ट्रा कलाकार असण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा याच महानाट्याच्या नावावर आहे. लोकांचा हा प्रतिसाद खरोखरच थक्क करणारा आणि अविश्वसनीय असाच आहे. आणि आता शेवटचा भाग, विभाग 5, द इटर्नल लेगसी, एक चिरंतन सांस्कृतिक चळवळ. आता मूळ प्रश्नाकडे येऊया.
जाणता राजा या शीर्षकाचा नेमका अर्थ तरी काय? तर जाणता राजा म्हणजे असा एक प्रबुद्ध, दूरदृष्टी असलेला राजा, ज्याला आपल्या रयतेच्या सुखदुःखांची अगदी मुळापासून आणि सखोल जाणीव आहे. हे एकच नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी आणि महान नेतृत्वाची आपल्याला अगदी अचूक ओळख करून देतं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं एक अतिशय मार्मिक वाक्य आहे. ते म्हणतात, शेवटी नाटक हा काही इतिहास नसतो. नाटक हे इतिहासाचं प्रतिबिंब दाखवतं. लोक ते प्रतिबिंब पाहण्यासाठी आणि तो प्रतिध्वनी ऐकण्यासाठी येतात. आणि खरंच नवीन पिढीमध्ये स्वराज्याचं आणि मराठा साम्राज्याचं हे चैतन्य जिवंत ठेवण्याचं काम हाच प्रतिध्वनी तर करत आहे ना. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जाणता राजा हे केवळ इतिहासाचं प्रतिबिंब उरलंय, की गेली 4 दशकं सुरू असलेला हा भव्य सांस्कृतिक अनुभव आता स्वतःच एक इतिहास बनलाय? यावर नक्की विचार करा. हा वारसा असाच पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचत राहील यात शंका नाही. चला तर मग आजचं हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया. लवकरच पुन्हा भेटू अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणासोबत.